महाराष्ट्र सरकारने मुलींच्या शिक्षणाबाबत प्रोत्साहन देण्यासाठी, त्याचबरोबर शिक्षणाची खात्री देणे आणि मुलींच्या आरोग्याचा दर्जा वाढविणे यासाठी 1 एप्रिल 2016 पासून माझी कन्या भाग्यश्री योजना या योजनेचा राज्यामध्ये शुभारंभ केला। ही योजना महाराष्ट्र राज्यातील सर्व दारिद्र्य रेषेखालील येणाऱ्या कुटुंबात जन्माला येणाऱ्या 2 मुलींसाठी या योजनेचा लाभ मिळणार आहे। त्याचप्रमाणे दारिद्र्य रेषेवरील कुटुंबात जन्माला येणाऱ्या मुलींसाठी सुद्धा या योजनेचा काही प्रमाणात लाभ देण्यात येणार आहे। शासनाच्या वित्त विभागाने सुचविल्याप्रमाणे 1 एप्रिल 2016 लागू करण्यात आलेली माझी कन्या भाग्यश्री योजनेमध्ये आमूलाग्र बदल करून शासन निर्णयानुसार अधिक्रमित करून माझी कन्या भाग्यश्री सुधारित योजना दिनांक 1 ऑगस्ट 2017 पासून ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 7.50 लाख रुपये पर्यंत आहे अशा समाजातील सर्व नागरिकांसाठी लागू करण्यात येत आहे। या योजनेमध्ये ज्या मातेने किंवा पित्याने एका मुलीच्या जन्मानंतर लगेच 1 वर्षाच्या आत परिवार नियोजन केले आहे अशा कुटुंबातील मुलीच्या नावाने 50,000 रुपये सरकारद्वारा बँकमध्ये जमा केले जाईल। त्याचप्रमाणे या योजनेमध्ये ज्या माता किंवा पित्याने दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर लगेच परिवार नियोजन केले आहे त्यांना परिवार नियोजन केल्यानंतर दोन्ही मुलींच्या नावाने शासनाकडून 25,000 रुपये बँकेमध्ये जमा केले जाईल। तसेच माझी कन्या भाग्यश्री योजना अंतर्गत महाराष्ट्रातील एका व्यक्तीच्या 2 मुलींनाच या योजनेचा लाभ मिळेल। या योजनेच्या अंतर्गत सुरुवातीला ज्या दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाख पर्यंत होते त्याच कुटुंबांना या योजनेचा लाभ देण्यात येत होता। शासनाच्या नवीन निर्णयानुसार या योजनेच्या अंतर्गत मुलींच्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्नाची मर्यादा वाढवून 1 लाखावरून 7,50,000 रुपये करण्यात आली आहे। या व्यतिरिक्त मुलीचा जन्म झाल्यापासून मुलगी 18 वर्षाची होईपर्यंत या योजनेअंतर्गत अधिकचे लाभ देण्यासाठी शासनाने मंजुरी दिली आहे। माझी कन्या भाग्यश्री योजना पात्रता व नियम सुकन्या योजना माझी कन्या भाग्यश्री योजनेमध्ये समाविष्ट करण्यात आल्यामुळे सुकन्या योजनेच्या अटी आणि नियम हे माझी कन्या भाग्यश्री योजनेला लागू राहतील। त्याचप्रमाणे सुकन्या योजनेमधील मुलींना माझी कन्या भाग्यश्री योजनेमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे। या योजनेच्या अंतर्गत योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करतेवेळी मातेने किंवा पित्याने परिवार नियोजनाचा दाखला सादर करणे आवश्यक आहे। योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी मुलींचे वडील महाराष्ट्राचे कायम निवासी असणे आवश्यक आहे। योजनेचा लाभ मिळविण्यासाठी अर्ज करताना मुलीचे जन्म नोंदणी प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे। योजनेमध्ये दुसऱ्या प्रसूतीच्या वेळेत जर जुळ्या मुली झाल्या तर त्या या योजनेस पात्र राहतील। या योजनेच्या अंतर्गत 18 वर्षांनी मिळणारी डिपॉझिट केलेली मूळ रक्कम आणि त्यावर मिळणारी व्याजाची रक्कम प्राप्त करण्यासाठी मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण असले पाहिजे। त्याचबरोबर मुलगी कमीत कमी 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि मुलगी अविवाहित असणे आवश्यक आहे। ही योजना दारिद्र्य रेषेखालील तसेच दारिद्र्य रेषेवरील कुटुंबात जन्मणाऱ्या 2 मुलींना लागू असेल। तसेच कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 7,50,000 रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे। एखाद्या कुटुंबाने अनाथ मुलीला दत्तक घेतले असेल तर त्या मुलीला त्या कुटुंबाची प्रथम मुलगी मानून या योजनेचा लाभ तिला मिळण्यात येईल। त्याचप्रमाणे बालगृहातील अनाथ मुलींसाठी ही योजना लागू राहील। या योजनेमध्ये 2 प्रकारामध्ये योजनेचा लाभ मिळविता येतो। एका मुलीच्या जन्मानंतर कुटुंबामध्ये मातेने किंवा पित्याने परिवार नियोजन करणे
आणि तसेच दुसऱ्या प्रकारामध्ये 2 अपत्यांच्या जन्मानंतर परिवार नियोजन करणे आवश्यक आहे। ज्या लाभार्थींचे खाते जनधन योजनेअंतर्गत आहे त्यांना जनधन योजनेअंतर्गत असणारे लाभ आपोआप मिळू शकतील। ही योजना आधारसोबत जोडण्यात येईल। योजनेच्या ठराविक मुदतीपूर्वी मुलीचा विवाह झाल्यास किंवा मुलगी 10वी उत्तीर्ण नसल्यास या योजनेचा लाभ मुलीच्या पालकांना होणार नाही आणि मुलीच्या नावे बँक खात्यामध्ये असणारी रक्कम महाराष्ट्र शासनाच्या नावाने असणाऱ्या खात्यामध्ये जमा होईल। माझी कन्या भाग्यश्री योजना 2022 सुधारित या योजनेचा लाभ 1 ऑगस्ट 2017ला जन्मलेल्या तसेच त्यानंतर जन्मलेल्या मुलींना लागू राहील। परंतु ज्या परिवारामध्ये एक मुलगा आहे आणि एक मुलगी आहे अशा कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार नाही। माझी कन्या भाग्यश्री सुधारित योजना 1 ऑगस्ट 2017 पासून लागू करण्यात येत आहे। ज्या कुटुंबांना दिनांक 1 ऑगस्ट 2017 पूर्वी एक मुलगी आहे व दिनांक 1 ऑगस्ट 2017 नंतर दुसऱ्या मुलीचा जन्म झाल्यास व माता किंवा पित्याने कुटुंब नियोजनाचे प्रमाणपत्र सादर केल्यानंतर फक्त दुसऱ्या मुलीला रुपये 25,000 इतका योजनेचा लाभ देय राहील। ज्या परिवारामध्ये पहिले अपत्य मुलगी आहे व दुसरे अपत्य मुलगी जन्मल्यास तिला हा लाभ देय राहील, परंतु तिसरे अपत्य जन्मल्यास त्यास हा लाभ अनुदेय नसेल। तिसरे अपत्य झाल्यास पहिल्या 1 किंवा 2 अपत्यांचे लाभही बंद होतील। या योजनांच्या अंतर्गत जर मुलीचा मृत्यू नैसर्गिक कारणाने झाला तर मुलीच्या नावाने गुंतविण्यात आलेली मुदत ठेवीची रक्कम ठराविक मुदत संपल्यानंतर मुलीच्या पालकांना देण्यात येईल। या योजनेमध्ये प्रत्येक मुलीच्या नावाने स्वतंत्र बँक खाते उघडण्यात येईल। तसेच मुलीच्या नावे रक्कम बँकेत जमा केल्यानंतर बँकेकडून देण्यात आलेल्या मूळ गुंतवणूक प्रमाणपत्राची प्रत लाभार्थ्यास देण्यात यावी व त्याची झेरॉक्स शासकीय कार्यालयात जमा करून ठेवण्यात यावी। योजनेच्या अंतर्गत 18 वर्षांनी मुलीला मिळणारी 1 लाख विम्याची रक्कम या धनराशीतून किमान 10,000 रुपये मुलीच्या कौशल्य विकासावर खर्च करण्यात यावी, जेणेकरून मुलीला कायमस्वरूपी स्वावलंबी होता येईल। ज्या कुटुंबाला एका मुलीच्या जन्मानंतर माझी कन्या भाग्यश्री योजनेचा लाभ मिळवायचा आहे त्यांनी 1 वर्षाच्या आत कुटुंब नियोजन करून त्याचा प्रमाणपत्र संबंधित शासनाच्या अधिकाऱ्याकडे अर्जासोबत सादर करणे आवश्यक आहे। त्याचप्रमाणे ज्यांनी 2 मुलींनंतर 6 महिन्याच्या आत परिवार नियोजन शस्त्रक्रिया केली आहे ते या योजनेचा लाभ मिळविण्यास पात्र राहतील। माझी कन्या भाग्यश्री योजना 2022 अर्ज करण्याची प्रक्रिया। महाराष्ट्र राज्यातील ज्या पात्र पालकांना माझी कन्या भाग्यश्री या योजनेचा लाभ मिळवायचा असेल तर तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन माझी कन्या भाग्यश्री योजनाचा ॲप्लिकेशन फॉर्म PDF डाउनलोड करावा लागेल। अर्जामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती जसे पालकाचे नाव, मुलीचे नाव, मोबाईल नंबर, मुलीचे जन्म प्रमाणपत्र इत्यादी संपूर्ण तपशीलवार माहिती भरून आणि अर्जाला सर्व आवश्यक कागदपत्र जोडून अर्ज संबंधित महिला व बाल विकास कार्यालयात जाऊन जमा करावा लागेल। अशा प्रकारे आपली माझी कन्या भाग्यश्री योजना 2022 मध्ये अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल। राज्यातील नागरिकांनी मुलींच्या उज्ज्वल भवितव्यासाठी या योजनेचा लाभ अवश्य घ्यावा आणि या योजनेबद्दल जास्तीत जास्त पालकांना जागरूक करावे। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, म्हणजेच यापुढचे आपले छान छान नवीन योजनेचे व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील। धन्यवाद।